परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. सांगली जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आज होता. 2 वर्षाचे क्रीडा शिक्षक पुरस्कार राहिले होते. क्रीडा शिक्षक आणि काही चांगले खेळाडू ते स्वर्गीय वसंतदादांच्या नावाने दिले जातात. तेही आज दिले गेले. त्या सगळ्यांना आम्ही आग्रह असा धरला की सरकार खूप आर्थिक आणि धोरण म्हणून सपोर्ट करायला तयार आहे, परंतु शासकीय शाळांमधली, जिल्हा परिषद शाळांमधली विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे, त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळाले पाहिजे. राज्यातल्या शिक्षकांची जबाबदारी वाढली असं वाटतं का? कशामुळे वाढली? आता आपण पुरस्कार दिला, आपण सांगितलं इमारती चांगल्या असून उपयोग नाही, शिक्षक सुद्धा दर्जाचे असले पाहिजेत. मला वाटतं काहीतरी बाहेर घडलेलं विचार नाही इथलंच विचारतंय. सरकार ज्याला आपण म्हणतो की भौतिक सुविधांसाठी जो खर्च करते त्याच्यातून वातावरण निर्मिती होते, परंतु प्रत्यक्षामध्ये शिक्षक जर चांगले नसतील तर त्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांची जबाबदारी तर आहेच, पण ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांना आपल्यालाही पुरस्कार मिळवायचे अशा भूमिकेतून त्यांनी काम करण्यातून जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिका शाळा अशांमध्ये विद्यार्थी संख्या वाढेल, त्याचे रिझल्ट चांगले मिळतील. महाराष्ट्रामध्ये जे जे कोणी मोठी नावं घेऊ ते सगळेजण सरकारी शाळांमधूनच मोठे झालेले. मग आता नेमकी अडचण काय झाली तर मोठ्या प्रमाणावर स्पर्धेला प्रायव्हेट स्कूल्स आल्या, तिथे चांगल्या शिक्षकांचे, चांगल्या पगाराचे शिक्षक आले, चांगल्या सुविधा आल्या. या सगळ्या सुविधा आता शासकीय शाळांमध्येही जिल्हा परिषद महानगरपालिका द्यायला तयार आहे, देत आहे. पण शिक्षकांनी नेटाने आपल्या शाळेची गुणवत्ता वाढवली पाहिजे. मराठा आरक्षणावर मुद्द्यावर अजूनही ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज आहेत. सरकार कसं बघतं याकडे? असं आहे की छगन भुजबळ हे खूप आधीपासून अनेक वर्ष ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात, ओबीसी समाजासाठी भांडतात. त्यामुळे ते ताक सुद्धा फुंकून पित आहेत. त्यांची हळूहळू खात्री होत चालली की याच्यातून ओबीसीला काही धक्का लागत नाही आहे. तसे तसे ते या विषयामध्ये आपल्या जसं ताईवाडी आपल्या सहकार्यांना समजावून सांगतात, भुजबळजी पण सांगतात की अरे बाबा याच्यामध्ये ओबीसीला काही फार प्रॉब्लेम नाही. मनोज जरांगे आजही आक्रमक आहेत आणि आपल्या मागणीवर आजही ठाम आहेत. त्यांनी 17 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. नाही, त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहे. गाव लेवलला समिती झाली. गावामध्ये एखाद्याकडे कुणबी दाखला असेल तर त्याचा जो भाऊबंद आहे, ज्याला आपण गावामधला आपला नातेवाईक म्हणतो, तर त्यालाही ॲफिडेव्हिटवर सक्षम अधिकाऱ्यांनी पडताळणी करून दाखला द्यायचा आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी आता सगळ्या मागण्या मान्य झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी कशी होईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांची आक्रमकता मराठा समाजाला असेल किंवा ओबीसी समाजाला असेल किंवा सरकारला असेल महागात पडू शकते का किंवा धोका आहे का? आक्रमकतेच भय असण्याचं काही कारण नाही. आक्रमकतेच्या बरोबरीने आक्रमकपणे ज्या मागण्या मांडल्या जातात ते सरकार मान्य करते. ते मान्य केल्यानंतर स्वाभाविकपणे मागण्यांसाठी असणारी आक्रमकता ही कमी होत जाईल.